महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालंय। मनोहर जोशी यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालंय। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। तर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे। मनोहर जोशी हे ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत। मनोहर जोशींचं पार्थिव 11 ते 2 दरम्यान दादरमधील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे। तर 11 ते 2 दरम्यान मनोहर जोशी यांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे। दुपारी 2 वाजता मनोहर जोशींची अंत्ययात्रा निघणार आहे। शिवसेनेचं ज्येष्ठ नेतृत्व, माजी मुख्यमंत्री, एक निष्ठावंत व्यक्तिमत्व अशा प्रकारची ओळख असलेले मनोहर जोशी, ज्यांची शिवसेनेमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सर अशी प्रतिमा होती, ते मनोहर जोशी यांचं आज दुःखद निधन झालेलं आहे। खरं तर नगरसेवक, महापौर, केंद्रीय मंत्री, त्यानंतर विधान परिषद सदस्य, माजी मुख्यमंत्री, लोकसभा अध्यक्ष अशा प्रकारच्या सर्व पदांवरती त्यांनी पदं हे उपभोगलेली आहेत। तर याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेला आहे। चेतन, शिवसेनेसाठी आणि महाराष्ट्रासाठी आजची सकाळ अत्यंत दुःखदायी आहे। खरं तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री, एक निष्ठावंत नेते अशी मनोहर जोशी यांची ओळख आहे। मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे। सध्या त्या ठिकाणची काय परिस्थिती आहे? निश्चितच आता काही वेळामध्येच जे आहेत मनोहर जोशी यांचं पार्थिव आहे ते निघणार आहे। मात्र तत्पूर्वी आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे आहे ते वेगवेगळे त्यांचे कुटुंबातील सदस्य आहेत ते आता भेटीसाठी येऊ लागलेले आहेत आणि सकाळी 11 वाजता त्यांचं पार्थिव आहे ते एकंदरीत त्यांच्या निवासस्थानी जाणार आहे। 11 ते 2 जे शिवसैनिक आहेत किंवा युतीचे जे काही सदस्य आहेत, मोठे मोठे नेते आहेत, ते पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी येतील आणि दुपारी 2 नंतर त्यांची अंत्ययात्रा निघेल। दादरच्या हिंदू स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होणार आहेत। आणि एकूणच जर आपण पाहिलं तर त्यांचं योगदान पाहिलं, नगरसेवक ते महापौरपर्यंतचा प्रवास त्यांनी केलेला होता, त्यानंतर आमदार ते मुख्यमंत्री आणि त्यानंतर खासदार ते विधानसभा अध्यक्ष, म्हणजे अशी सर्व जी राजकीय जीवनातील टप्पे असतात ते त्यांनी पाहिलेले होते। याशिवाय सामाजिक त्यांचं योगदान सर्वांनाच माहीत आहे। कोहिनूर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून त्यांनी केलेलं कार्य असेल आणि म्हणूनच कुठेतरी सर म्हणून त्यांना सर्वच जण ओळखायचे। आणि एकूणच आपण जर पाहिलं असेल तर भाजप असेल, शिवसेना असेल, या युतीचे पहिले मुख्यमंत्री असल्यामुळे आज भाजपसहित शिवसेनेचे, जरी शिवसेनेत 2 गट असले तरी शिवसेनेचे दोन्ही गट मधील मोठे नेते आहेत ते त्यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी येऊ शकतात। करण नक्कीच चेतन, आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे या देखील मनोहर जोशी यांचं जे दादरमधील निवासस्थान आहे त्या निवासस्थानाच्या बाहेरून आहेत। मीनाक्षी, सध्या त्या ठिकाणी काय भावना आहेत स्थानिकांच्या? अत्यंत दुःखदायक अशी बातमी आलेली आहे। मनोहर जोशी सध्या आपल्यात नाही आहेत, काय सांगशील? नक्कीच माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं मध्यरात्री 3च्या सुमारास निधन झालेलं आहे। हिंदुजा रुग्णालयामध्ये ते उपचार घेत होते। मागच्या वर्षी देखील मे महिन्यामध्ये आपण पाहिलं होतं की त्यांच्यावरती उपचार झाले आणि त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्यामुळे त्यांना घरी देखील पाठवण्यात आलं होतं। आपण पाहिलं तर 21 फेब्रुवारीला पुन्हा एकदा त्यांना अस्वस्थता जी आहे ती वाटू लागली आणि त्यानंतर हिंदुजा रुग्णालयामध्ये त्यांना पुन्हा एकदा उपचारासाठी दाखल केला आणि काल आपण पाहतोय की 3च्या सुमारास मध्यरात्री त्यांचं निधन झालेलं आहे। हृदयविकाराचा झटका त्यांना आलेला आहे। सध्या मी त्यांच्या निवासस्थानी आहे। आपण पाहतोय की माटुंगा पश्चिमेतलं W54 या इमारतीमध्ये त्यांचं घर आहे आणि या ठिकाणी सध्या आपण पाहिलं तर त्यांचे नातेवाईक आहेत किंवा मग शिवसैनिक जे आहेत ते जमण्यास सुरुवात झालेली आहे। त्यांच्या पार्थिवावरती अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी सगळे शिवसैनिक जमण्यास सुरुवात झालेली आहेत। काही शिवसैनिक माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। खरं तर आपण पाहिलं तर मनोहर जोशी यांचं अचानकपणे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेलं आहे। सध्या शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमण्यास सुरुवात झाली। तुमच्या त्यांच्यासोबतच्या काय आठवणी आहेत? सरांच्या आमच्या खूप आठवणी, आम्ही सुरुवातच केली ते सरांच्या माध्यमातून। मला वाटते सन 1984-83च्या दरम्यान आम्ही सुरुवात केली सरांबरोबर। त्यावेळी आम्हाला मतदानाचा अधिकार पण नव्हता, परंतु आमचे स्थानिक नेते मनोहर जोशी सर होते आणि ते नेहमी मार्गदर्शन त्यांचं आम्हाला, कारण निवडणूक आली की पहिला गटप्रमुखांचा किंवा शिवसैनिकांचा मेळावा असायचा आणि त्यावेळी मार्गदर्शक आमचे सर असायचे। म्हणजे सरांच्या आठवणी खूप आहेत। माझा वैयक्तिक तुम्ही म्हणाल तर मला BMCमध्ये ज्यावेळी नोकरीचा कॉल आलेला त्यावेळी BMC म्युनिसिपल बँकेतनं, त्यावेळी सरांनी एक फोन केला आणि माझं काम
त्वरित झाला तो. म्हणजे ही मोठी गोड आठवण आहे माझ्यासाठी तरी. त्यांची पहिली नोकरी देखील BMC मधलीच होती. त्यांची सुद्धा नोकरी पहिली BMC मध्ये होती, तशी माझी सुद्धा सुरुवातीची नोकरी आहे ही BMCची सरांच्या माध्यमातून झाली. कारण सर मला वाटते आठवते मला की मुख्यमंत्री पदावरनं ज्यावेळी आले त्यावेळी मला कॉल आलेला BMC बँकेतला आणि मी सरांकडे गेलेलो. सगळे होते आमचे स्थानिक नेते, सगळे होते त्यावेळी तिथे कोहिनूरमध्ये. आणि त्यावेळी सरांनी आमचे चेअरमन होते पाटणकर साहेबांना फोन केला की असं असं माझा कार्यकर्ता आहे, तर त्याला तिथे इंटरव्ह्यू आणि झालेला आहे, तर तुमची काय प्रोसिजर असेल त्याप्रमाणे करा म्हणून. तर त्यानंतर मला फोन आला आणि मेसेजसुद्धा आला की तुझं काम झालं आहे म्हणून. तुम्ही काय सांगाल, कारण अगदी अनेक वर्ष झालेले आहेत, सरांसोबतच्या ज्या आठवणी आहेत आज तुमच्या मनामध्ये सांगायची आठवणी, किती आठवणी सांगायच्या सरांच्या होती. पहिल्यांदा म्हणजे मोठं होतं ते गोदरेजचं, त्याच्याबरोबर मी त्यांच्याबरोबर होतो त्यावेळेचे जे सगळ्या झालं ते सर कसे आले, काय आले ते सगळं होतं. आणि अगदी घरापासून मी येत होतो, त्यांच्या घरी पण जात होतो नेहमीच. हीच तर अनेक आठवणी आहेत आणि त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण पाहतोय की सगळे शिवसैनिक जे आहेत ते जमलेले आहेत. आणि अगदीच आपण पाहतोय की काही मिनिटात किंवा काही मिनिटांवरतीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील त्यांच्या निवासस्थानी मनोहर जोशी यांच्या पार्थिवावरती म्हणजेच त्यांचं अर्धदर्शन घेण्यासाठी येणार असल्याची माहिती आहे. यासोबतच आपण पाहतोय की हिंदुजा रुग्णालयामध्ये त्यांचं पार्थिव आहे आणि त्या ठिकाणाहून काही वेळातच त्यांचा मुलगा आत्ताच उन्मेष जोशी हे त्यांच्या निवासस्थानाहून हिंदुजा रुग्णालयाकडे निघालेले आहेत त्यांचं पार्थिव आणण्यासाठी. आणि त्यानंतर आपण पाहतोय की राज्याचे ज्येष्ठ जे नेते आहेत, मोठे मोठे जे नेते आहेत ते देखील या ठिकाणी त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी निवासस्थानी दाखल होतील. एकूणच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील त्यांच्या पार्थिवावरती अंत्यदर्शन घेण्यासाठी येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे सगळे जे वरिष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत ते देखील निवासस्थानी दाखल होतील. आपण पाहतोय की सध्या मराठवाडा दौऱ्यावरती उद्धव ठाकरे होते. उद्धव ठाकरेंनी दौरा देखील त्यांचा रद्द केला असल्याची माहिती आहे आणि थेट आता मुंबईच्या दिशेने देखील निघाले असल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरेंसोबत असलेले जे नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, वरिष्ठ नेते जे जे गेलेले आहेत ते देखील त्यांच्यासोबत येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे तत्पूर्वी आपण पाहिलं तर सध्या त्यांच्या निवासस्थानी W54 माटुंगा इथे त्यांचं निवासस्थान आहे आणि या ठिकाणी त्यांचे कुटुंबातले जे सदस्य आहेत, नातेवाईक आहेत, मोठ्या संख्येने शिवसैनिक असतील हे जमण्यास सुरुवात झालेली आहे. आपण पाहतोय 11 ते 2 या दरम्यान त्यांच्या पार्थिवावरती अंत्यदर्शन करण्यात येईल आणि त्यानंतर 2 नंतर आपण पाहतोय की दादरच्या इथल्या स्मशानभूमीमध्ये त्यांची अंत्यविधी जी आहे ती पार पडणार आहे. त्यामुळे सध्या आपण पाहतोय की शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमण्यास सुरुवात झालेली आहे. करण, नक्कीच मीनाक्षी, खूप खूप धन्यवाद. आणि चेतन, या सविस्तर अशा माहितीबद्दल वेळोवेळी तुमच्याकडनं याबाबतचे अपडेट घेतच राहू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.